पूजा खेडकर प्रकरणावर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। यूपीएससीने घेतलेल्या परीक्षेबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे असं निकम यांनी म्हटलंय। सरकारला यांचं निराकरण करावं लागेल। यूपीएससीने पारदर्शक चौकशी करून निकाल देणे अपेक्षित आहे असं या दरम्यान ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी म्हटलं। दिव्यांगाचं काही लोकांनी जर खोटं प्रमाणपत्र घेतलं असेल आणि त्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ते परीक्षा पास होऊन त्याप्रमाणे काही सवलती प्राप्त करून काही नियुक्त्या केल्या असतील तर त्यांची देखील चौकशी या निमित्ताने होण्याची शक्यता नाकारता येत नाही। परंतु हे सदरचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि ज्यांनी सतत अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवलेले आहेत त्यांच्याबद्दलही प्रश्न उपस्थित झाला आहे। परंतु माझ्या मते युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने या बाबतीत पारदर्शीपणे तातडीने चौकशी करून जो कायदेशीर निकाल असेल तो ताबडतोब त्यांनी त्या दृष्टिकोनातून पावलं टाकली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।